आंतरवाली सराटीत आपण नियोजित ठरवल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आपण बोलवलो की आपण सगळ्यांनी या आपण चर्चा करूयात आरक्षणाच्या संदर्भात, ज्याच्या संदर्भात. त्यासाठी आजारी असताना सुद्धा मी तात्पुरता आता डिस्चार्ज घेतोय, पुन्हा वापस येणार. अंगात तापण ते असल्यामुळं, अंग खूप दुखत असल्यामुळं, पण समाज हित आणि समाजाचे लेकरं बाळ माझ्यासाठी मोठे असल्यामुळं मी तात्पुरता डिस्चार्ज घेऊन त्यांच्याशी चर्चा करायला जातोय. आता चर्चा होईल आणि पुढच्याही मराठवाड्यातल्या दौऱ्याच्या संदर्भात सुद्धा बहुतेक तयारी चालली सगळी. आम्ही नाही म्हणतोय, परंतु विदर्भ आणि मराठवाडा ऐकायला तयार नाही. त्यामुळं आता बहुतेक तोही दौरा पडत, पण तब्येत बरी राहिली तर तो दौरा पडणार. सरकारनं जाणून बुजून मराठ्यांचा जो अवमान चालवला, विशेष करून बावनकुळे आणि शिरसाट यांनी जे मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा जो घाट घातलाय, मराठा समाजावरती अन्याय करायचं ते ठरवलंय, तो अन्याय मात्र होऊ द्यायचा नाही. जी किंमत मोजायची वेळ येईल आपल्या समाजासाठी ती मोजायची, परंतु हटायचा नाही. आणि मराठा समाजानं आणि याचबरोबर अभ्यासकांनी थोडं पक्षाची बाजू सोडून जरा जातीची बाजू घेतली तर बरं होईल. आणि ज्यांना कोणाला पक्षाची बाजू घ्यायची त्यांनी आंतरवलीत येऊ पण नका आणि तुम्ही ज्ञान पाजळू पण नका तुमचं. कारण तुमच्या डोक्यात दोन विषय असतात. एक खोटं नाटक फक्त अभ्यास सांगायचा मराठा समाजाला, आणि बाजू मात्र सरकारची किंवा पक्षाची घ्यायची. ही तुमच्या डोक्यात एक खुटी असती. कारण तुम्हाला काय मिळवायचंय किंवा काय मला नाही माहिती, तर तुमच्या डोक्यात एक गैरसमज असतो की तिकडे गेल्याच्या नंतर आपल्याला आपला मंत्री, आमदार किंवा पक्षवाला म्हणला पाहिजे, वा 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 तो काय भारी काम केलं तिकडे जाऊन. म्हणजे विस्कळीतपणा आणणाराने इकडे यायचं नाही. तुम्हाला तिकडं सोडलं जात असेल, इकडं सोडलं जाणार नाही. परत परत तेच सांगतो, आम्हाला राज्यातल्या मराठ्यांना, गरिबांना अभ्यासकाची, समन्वयकांची, संघटनांची गरज आहे. परंतु याचा अर्थ असा पण नाहीये की तुम्ही दोन दोन ठिकाणी काम करणार. आपल्याला एकच बाप मानावं लागणार आहे, आणि तो म्हणजे मराठा समाज. इथं मी कोणालाही चाल खेळू देणार नाही. इथं जितकं तुमचा ज्ञानाचा उपयोग तुम्हाला समाजाच्या लेकराच्या हितासाठी करता येईल तितका करायचा. पण इथं येऊन तिकडच्या नेत्याला खुश करताल तर आता मात्र मराठी सोडणार नाहीये. ही सन्मानजनक आम्ही तुम्हाला बोलवलंय, सन्मानजनक आम्हाला समाजाला तुमची मदत पाहिजे. तुम्ही खूप दिवसापासून लढताय, समन्वयक, संघटना, अभ्यासक खूप दिवसापासून लढताय. तुम्हाला सन्मान देणं आमची जबाबदारी आहे. आणि काही समन्वयक आणि काही अभ्यासक खूप मरमर करतात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. पण काहींचं असं आहे की जरा दोन्हीकडे डगर राहत असतील. मात्र त्यांनी मग याच्यात आता तर बोलवलं आम्ही सगळ्याला सन्मान देणार आहे, परंतु चपढप पुढच्या काळात चालणार नाही, हे पण लक्षात ठेवा. कारण त्याचं कारण पण तसंच आहे. आता मराठा समाजाला सांगतो, त्याचं कारण पण तसंच आहे की मायबापा हो, सरकारनं खूप मोठा घात घातलाय. आपला समाज त्याचं वाटोळं करायचं. कारण व्हॅलिडिटी झालेला असताना सुद्धा रद्द केल्या जात आहे. आपल्या सारथीच्या योजना दिल्या जात नाहीत. 58 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीयेत. म्हणून एवढा मोठा उठाव करावा लागतोय की यांची जागा दाखवून द्यायची की मराठा समाजापेक्षा सरकार मोठं नाही. यांनी सगळ्यांवरती अन्याय केला. यांनी सरकारवरती अन्याय केला, यांनी धनगरांवरती अन्याय केला, यांनी मायक्रो विषयीचं पुरं वाटोळ करून टाकलं, यांनी बंजारा समाजाचा वाटोळ केला, आदिवासीचा पुरा उद्ध्वस्त करून टाकला, यांनी दलित मुस्लिमाचे तर कार्यक्रमच लावून टाकलाय. म्हणून ही जी खतखत आहे ना, हिला कुठंतरी वाट मोकळी करावी लागती. त्यासाठी एक जीव असणं, एकजूट असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मराठा समाज तर एकजूटच आहे, त्याच्यात काय दुमत असायचं कसलंच कारण नाही. परंतु आता जो पश्चिम महाराष्ट्रानं इतिहास घडवला ना, यामुळे पुरं राज्य ढवळून निघाले. विदर्भ म्हणतोय आम्ही कुणबी आहेत, मराठी आहेत, पण आम्ही मात्र 100% तुमच्या लेकराच्या मदतीला येणार आहेत. बावनकुळ्यानं आणि शिरसाटनं मराठा समाज जे उद्ध्वस्त करायचा ठरवलाय ना, त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केलाय, त्यांनी जो मराठा समाजावर अन्याय करायचं ठरवलं ना, ते आपल्याला मोडून काढावाच लागतोय. त्यांना आता 28 तारखेपर्यंत वेळ दिलाय, त्यांनी दिलं आहे. नसता पुढची रणनीती आपण ठरवणार आहे. पण मराठ्यांच्या लेकरांचं एकही प्रमाणपत्र जाऊ द्यायचं नाही. 58 लाखाच्या नोंदी घ्यायच्या, नोंदी घेतल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे. हैदराबाद गॅजेटनुसार पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याकडून आता घ्यायच्यात. या आंदोलनात 29 ऑगस्टच्या सुट्टी द्यायची नाही.
सातारा संस्थान, कोल्हापूर, पुणे आणि औंध या गॅजेटेडचा GR घेऊन लागू करायचा आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा जे ऊर्जा विभागाचा GR राहिला ते सगळे घेऊन त्याची अंमलबजावणी करून पोरांच्या घरी ऑर्डर गेल्या पाहिजे. ECBC आणि EWS याच्यातले जेवढे विद्यार्थी राहिले ना तेवढे विद्यार्थ्यांना माझा आज हात जोडून आव्हान, प्रत्येक पोरानं ज्यांची ज्यांची निवड झाली त्या प्रत्येक पोरानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा की निवड झाली पण आमची नियुक्ती दिली नाही, याला जोडून जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही जर पुढे दुसरीकडे ड्युटी करत असताल तर तुमच्या घरच्याला, पालकाला, कोणालाही तुमचा अर्ज घेऊन पाठवून द्या आंतरवालीत की आमच्या पोराची ECBC आणि EWS मधून निवड झाली होती पण सरकारनं नियुक्ती दिली नाही. घेतल्याशिवाय तुमच्या माणसाने माघारी जायचं नाही, नियुक्त्या दिल्याशिवाय. याला जोडून प्रश्न, ECBCच्या पोरांचं सुद्धा असंच आहे. ज्यांच्या निवडी झाल्यात, EWSचं आता सांगितलं, ECBCच्या ज्या पोराच्या निवडी झाल्यात त्यांना नियुक्ती दिल्याने त्या पोरांनी सुद्धा आंतरवालीला आपण आपले अर्ज घेऊन यायचे. सगळ्या पोरांनी या घर राहायला दुसरा शिष्टमंडळ भ्रष्टमंडळ नाही, प्रत्येक पोरांना आपण आपला अर्ज घेऊन यायचा आहे. आमची निवड झालेली पण आम्हाला नियुक्ती दिली नाही. खूप गंभीर विषय सांगतोय, तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. नसता त्याच्यानंतर तुम्ही जर आले नाही तर माया नावाने बॉम्बलायचं नाही, आमचं काम झालं नाही म्हणून. ही संधीचं सोनं सगळ्या पोरांनी करायचं. जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही कुठं दुसरीकडे काम जॉब करीत असलात, तुमच्या घरच्यांना पाठवून द्या, पालकाला, भावाला, कोणाला पण ते अर्ज घेऊन माझ्या भावाची निवड झाली पण दिलेली नाहीये, नियुक्ती होऊस तर, तुमची निवड होऊस तर, नियुक्ती होऊस तर तुमच्या माणसाने माघारी जायचं नाहीये. याला जोडून महत्वाचा विषय मराठा समाजासाठी, ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेत, मराठा समाजानं समजून घ्या, याच्यानंतर सांगितलं जाणार नाही. आता आज 16 तारखेला सांगतोय, 29 किंवा 28 ऑगस्टला तुम्ही येऊन इथं यायचं. ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही, त्यांनी कोणाकडे अर्ज केलाय, कोणत्या तालुक्याचा आहे, तुमचं नाव, कोणचा अधिकारी आहे, कोणत्या भाषेत तुमची नोंद सापडली, अधिकारी देत नाही, त्यांनी तिथं पण अर्ज द्यायचा आणि एक इकडं पण अर्ज घेऊन यायचा की आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही. तुमचं प्रमाणपत्र दिवस तर आंतरवालीतून तुम्ही माघारी जायचं नाही. दुसरं, ज्यांचे प्रमाणपत्र निघालेत पण त्यांनी व्हॅलिडिटीला अर्ज केलाय, व्हॅलिडिटी अधिकारी महाराष्ट्रासाठी सांगतोय, मग त्याच्यात विदर्भ पण आला. नंबर 1 ला विदर्भाच्या नोंदी निघाल्यात, नंबर 2 ला पश्चिम महाराष्ट्रात निघाल्या. म्हणून गाफील कुणी राहू नका. आता आमचा नंबर लय लांब आहे. ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलाय पण जाणून बुजून अधिकाऱ्यांना व्हॅलिडिटी दिल्या नाहीत, प्रमाणपत्र दिलेला असून तो कोण अधिकारी आहे, कोणत्या तालुक्यातला आहे, तुमचं नाव काय आहे, तुमची नोंद कशात सापडली, प्रमाणपत्राचे झेरॉक्स त्या अर्जाला जोडा. व्हॅलिडिटी एक अर्ज त्यांच्याकडे करा आणि एक कागदावर लिहून इकडे अर्ज घेऊन या. तुमची व्हॅलिडिटी होऊस तर तुम्ही माघारी जायचं, आंतरवालीतून अजिबात नाही. ज्या पोरांना ऍडमिशन घेतले कुणबीतून, व्हॅलिडिटी टाकले पण देत नाहीत, जे पोरं शिकत येत त्यांना जर आंतरवालीला अर्ज घेऊन येता येत नसेल तर त्यांनी येऊ नका. तुमच्या भावाला किंवा वडिलांना कुणालाही पाठवा आंतरवाली आणि त्यांनी सांगा की आमचा मुलगा किंवा आमच्या भावानं कुणबीतून ऍडमिशन केलंय पण व्हॅलिडिटी देत नाहीयेत, पण पोराला शिकत आहे म्हणून त्याला येता आलं नाही तर मी आलोय, तसं तुम्ही या आणि तुमचं काम होस तर एकानं पण माघारी जायचं नाही. याचबरोबर ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केले पण अधिकारी त्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाही, त्यांनी सुद्धा एक अर्ज तिथं करायचा आहे तुमच्या स्थानिक मराठवाड्यात प्रत्येक तालुक्यात आणि एक अर्ज कागदावरती लिहून घेऊन यायचा आहे की आम्ही हैदराबाद गॅजेटेनुसार अर्ज केला होता, या तहसीलदारकडे किंवा तुम्ही कोणाकडे केलाय त्याच्याकडं, ही आमचा तालुका आहे, हा अधिकारी हा देत नाहीये आणि आमची नोंद या भाषेत सापडलेली. हे सगळं यावेळेस घेऊन यायचं, कोणीही मागं राहायचं नाही. याच्याच बरोबर महामंडळाअंतर्गत, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाअंतर्गत आतापर्यंत 450 कोटी रुपये वर्ग झाले, पण ज्यांचे ज्यांचे व्याज परतावे राहिलेत ना, सरकार म्हणतंय व्याज परतावे राहिले नाही. ज्यांचे व्याज परतावे राहिले त्यांनी आपला अर्ज घेऊन, तुमचा तालुका कोणचा आहे, तुम्ही कोणत्या साली महामंडळाकडून कर्ज घेतलंय, किती दिवसापासून तुम्हाला परतावा येत नाहीये आणि तुम्ही कशावरती घेतलंय आणि तुमचं नाव काय अर्जदाराचं,
की अर्ज लिहून आणा कागदावरती आणि सांगा की आमचा व्याज परतावा दिला नाही. सगळ्यांच्या वतीनं 4-5 जणांनी यायचं नाही. प्रत्येकानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा. ज्याचं काम होत नाही त्यांनी काम होस्तर अंतरवालीतून पुन्हा माघारी जायचं नाही. हे मराठा समाजाने लक्षात घ्या. आता याला जोडू सारथी अंतर्गत जेवढ्या योजना आहेत याला जोडून पंजाबराव देशमुखांची योजना पण कोणत्या पोरांना पंजाबराव देशमुखांचे शिष्यवृत्त्या भेटल्या नाहीत त्यांनी त्यांचा अर्ज घेऊन यायचा की आम्हाला भेटलं नाही त्या पोरांनी. जर ते पोरं शिकायला असतील तर त्यांचा भाऊ किंवा वडिलांना पाठवून द्या. आज मी सविस्तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. याच्यावरती कोणीही विनाकारण व्हायबल व्हायचं नाही. कोणचा अभ्यासक काय म्हणतो कोण काय म्हणतो ध्यान द्यायचं नाही कोणाकडं. हे सगळं राजकीय स्वार्थापोटी चाललेलं आहे. आपलं गरिबांच्या लेकरासाठी चाललेलं आहे. काहींच सरकार आणि नेते खुश करण्यासाठी आपल्यात राहून चाललंय आणि आपलं फक्त आणि फक्त मराठ्यांच्या समाजाच्या लेकरासाठी चाललंय. म्हणून काहींना आपल्यातल्याला समाजाचं हित नाहीये, त्यांना त्यांचं हित बघायचंय. दोन्ही डगरीवर पाय ठेवून त्यांचे डाव सुरू आहे. इवळायचंय फक्त. त्यांना आयुष्यात काहीही करता आलेलं नाही हे मराठा समाजाने समजून घ्या. म्हणून सारथीच्या कोणत्या योजना बंद केल्या त्याचा सुद्धा डिटेल अर्ज अंतरवालीत घेऊन या. त्या योजना सुरू होऊस तर ज्याने अर्ज दिलाय त्याने अंतरवालीतून पुन्हा माघारी जायचं नाही. नसता आम्हाला द्यायचा अर्ज ती झोपला घरी जाऊन आमच्या रात्र वेळेवर गर्दीमुळे ध्यानात तिथं तुम्हाला सेपरेट एका जागेवर जागा दिली जाणार आहे अर्जदारांसाठी. हा फक्त मंत्री आले शिष्टमंडळ की तुम्ही यायचं. अभ्यासकांना सुद्धा एक जागा दिली जाणार आहे. त्यांनी सुद्धा त्याच जागेवर राहायचं. मंत्री आलं की यायचं, मंत्री गेलं की तिकडे जायचं. मीडियात बॉम्बलायचं नाही. इथं ती शाळा जमत नाही. ती तुमची शाळा तिकडे असते तुमच्यात बैठका लागल्या का सरकारच्या टेबलावर उड्या शानफाना कर बैठकी हिसकुटून दी. सरकारला काही कळा ना मराठ्याला काही कळा ना काय मिळालं. तशा बैठका आम्ही खूप बघितल्या. बैठक हिसकुटून लावायला काय येते आणि काही पोट तिडकीनं सांगायला येते सरकारला. मग ते तुम्ही उड्या हाणणार आणि समाजाचं वाटलं करणार. इथं ती शानपणा जमणार नाही. नसता अंतरवालीत पाय ठेवायचा नाही. इथं समाज हितासाठी यायचं, समाजाच्या कल्याणासाठी यायचं, बोंबल्यासाठी यायचं नाही. लगेच गेला बोंबलात मीडियापाशी ज्ञान पाजळीलं त्यासाठी इथंच हे करायचं. म्हणून जे पोर अर्ज घेऊन येणार आहे त्यासाठी एक सेपरेट जागा दिली जाणार आहे. निवांत बसायचं तिथं. मंत्री आले की आम्ही बोलून घेतो. अभ्यासक आले एका जागेवरती वेळ जागा दिली जाणार आहे. मंत्री आले की यायचं. विषय चालला होता आपला सारथीचा. सारथीच्या ज्या योजना बंद पडल्या त्या सगळ्या योजना पुन्हा सुरू करून घ्यायच्या. म्हणून कोणत्या बंद केल्या. ओबीसींना काय सुरू आहे मराठ्यांना काय सुरू नाही हे सगळं सुरू करून घ्यायचं सारथीच्या मार्फतचे. पंजाबराव देशमुखांपासून सगळं ही झाला आपला क्लिअर विषय. सरकारनं 30 मेच्या आंदोलनात आपण पुन्हा जे आंदोलन केलं त्यावेळेस ओबीसीचा जे आर काढला. बघा किती फसवायचं असतं एखाद्या. 3 महिने झाले या जे आरची अंमलबजावणी नाहीये. पोरांनी ऍडमिशन घेतले, पूर्ण फीस दिली. काय पागल समजता का आम्हाला तुम्ही शिंदे आणि फडणवीस. समाजाने तुम्हाला गोड बोललं डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही समाजाच्या डोक्यावर मुतणार का. ही कोणती शाळा आहे. मी समाज मरू देणार नाही. तुम्हाला राजकारणातून संपूर्ण समाज मरू दिला जाणार नाही. फीस पूर्ण घेतल्या. याच वेळेस सांगितलं होतं आम्ही फीस शाळावाले सगळे मागायले. तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, दादा भुसे साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, चंद्रकांत दादा पाटलांच्या काढा, तुम्ही कृषी मधलं काढा, सगळे पत्र काढावं लागते. तुम्हाला ओबीसी मंत्रालयाचं पत्र काढावं लागेल तेव्हा हे अधिकारी करतात. तुम्ही राज्यांतर्गत ऍडमिशन देशांतर्गत ऍडमिशन घेतलेल्या पोरांना सुद्धा महाराष्ट्रातल्या पोरांनी तिकडे ऍडमिशन घेतल्यामुळे सवलती लागू होणार आहे असं सांगितलं. केल्या लागू सवलती. तुम्ही सवलत लागू म्हणा आम्ही लय दिलं. अरे ज्यावेळेस तुम्ही दिलं आम्ही दिलात म्हणलं